नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, मागच्या 2 दिवसांपासून भोंदू बाबा अशोक खरात याचे कॉल रेकॉर्ड्स बाहेर आल्यापासून फारच मोठी चर्चा महाराष्ट्रात पेटलेली आहे. अशोक खरात याचे राजकीय नेत्यांना कॉल्स, ते रुपाली चाकणकर असतील, प्रतिभा चाकणकर असतील, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुनील तटकरे या सर्वांना केलेले कॉल्स किंवा यांचे सापडलेले डिटेल्स हा महाराष्ट्रात अतिशय चर्चेचा विषय बनलेला आहे. कारण एकूणच हे भोंदू बाबा खरातचं प्रकरण प्रचंड गाजतंय. पण हे कॉल रेकॉर्ड्स सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बाहेर आणले. म्हणजे यांनी सांगितलं की असे असे कॉल रेकॉर्ड्स आहेत. त्यानंतर साधारणपणे काल दुपारनंतर या विषयाने एक वेगळंच वळण घेतलेलं आहे, मोठं वळण घेतलेलं आहे. मुळात अशोक खरात याचे राजकीय लोकांशी असलेले संपर्क हा विषय हळूहळू बाजूला जाऊन अंजली दमानिया यांना CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड हा मिळालाच कसा याबाबत मोठी चर्चा सुरू झाली. त्यावरती मग प्रतिक्रिया यायला लागल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पत्रकारांशी बोलताना हे कॉल रेकॉर्ड्स मिळाले कसे, हे अशा पद्धतीने लीक कसे होऊ शकतात याची सुद्धा चौकशी करू असं सांगितलं. त्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी सुद्धा अंजली दमानिया या काही रॉ एजंट आहेत का असा सवाल विचारला. त्या पाठोपाठ सुषमा अंधारे म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांच्यावरती सडकून टीका केली की यांना हे कॉल डिटेल रेकॉर्ड्स मिळाले कसे, कोणत्या गैरमार्गाने त्यांनी हे कॉल डिटेल रेकॉर्ड्स मिळवले असा प्रश्न उपस्थित केला. या सर्व प्रश्नांनी आणि या सर्व टीकेने व्यथित होऊन अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वीच एक पत्रकार परिषद घेतली आणि सर्व खुलासा केला. अंजली दमानिया यांना कसा हा कॉल रेकॉर्ड मिळाला, कसे त्यांनी मिळवले, त्यांना कोणी पाठवलं, कोणी मदत केली, यामागे काही राजकीय पाठबळ होतं का, वगैरे वगैरे सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. या व्हिडिओतून आपण अंजली दमानिया यांना हे कॉल्स मिळाले कसे, या कॉल डिटेल्सचा मागचा इतिहास काय हे सर्व जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अंजली दमानिया यांनी हे CDR यांना मिळाले कसे या बाबतीत खुलासा केला आहे. अंजली दमानिया यांनी सांगितलं की त्यांना अनोळखी व्यक्तीचा पहिले मेसेज आला की मला अशोक खरात प्रकरणाबद्दल तुम्हाला काही माहिती द्यायची आहे, मी तुम्हाला फोन करू का. अंजली दमानिया यांनी फोन करण्यास सांगितलं. त्या व्यक्तीने फोन केला आणि त्यांना सांगितलं की माझ्याकडे भोंदू बाबा अशोक खरात याचा कॉल डिटेल रेकॉर्ड आहे अलीकडचाच, तो मी तुम्हाला देऊ इच्छितो. अंजली दमानिया यांनी त्याची चौकशी केली की तुम्ही कोण बोलत आहात वगैरे वगैरे. त्या व्यक्तीने आपण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं सांगितलं, त्याच्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीचं नाव सांगितलं आणि त्यांना कॉल डिटेल रेकॉर्ड पाठवला. अंजली दमानिया यांच्या मते त्यांना हा कॉल झाल्यानंतर साधारणपणे पाऊण तासाने एक एक्सेल शीट व्हॉट्सॲपवरती आली. एक्सेल शीट आल्यानंतर दमानिया यांनी सर्वप्रथम त्याच्या एजन्सीच्या वेबसाईटवर गेल्या. ती खरंच एजन्सी आहे का त्याची जाच पडताळणी केली, पूर्ण तपास केला आणि त्यांनी असं सांगितलं की पूर्ण तपास केल्यानंतर वेबसाईट वगैरे सगळं बघितल्यानंतर त्यांना खात्री झाली की ही व्यक्ती ऑथेंटिक आहे, म्हणजे तो काही खोटारडा नाहीये कोणी, त्याची खरंच डिटेक्टिव्ह एजन्सी आहे आणि तो व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत नाहीये. दमानिया पुढे म्हणाल्या की जसा त्यांना हा CDR मिळाला तसा त्यांनी महाराष्ट्राचे DG सदानंद दाते यांच्याकडे हा CDR पाठवला. तेजस्वी सातपुते यांना देखील हा कॉल रेकॉर्ड पाठवला. अंजली दमानिया अतिशय व्यथित होऊन म्हणाल्या
की मी कधीही कुठलंही इल्लीगल काम करत नाही, इल्लीगल मार्गाने कुठलीही माहिती मिळवत नाही. मी कोणालाच CDR मागवला नव्हता, मागितला नाही, डिमांड केला नाही, काही नाही. समोरच्या व्यक्तीने मला हा CDR दिलेला आहे. त्यामुळे मला यात दोष का देतात? आणि खरोखरच मित्रांनो, एकूण हे प्रकरण बाहेर आल्यापासून खरातच्या बाबतीतली चर्चा कमी होऊन हा CDR त्यांना मिळाला कसा याची चर्चा जास्त होताना दिसतीये. असो, परंतु हा CDR खरंच ऑथेंटिक आहे का हे तपासण्यासाठी अंजली दमानिया यांनी सांगितल्याप्रमाणे क्लॉड नावाचं एक ॲप आहे, AI ॲप आहे, त्यात त्यांनी हा CDR टाकला आणि त्याची समरी मिळवली की कुठल्या व्यक्तीच्या नावाचे यामध्ये कॉल रेकॉर्ड्स आहेत. कारण कॉल रेकॉर्ड हा खूप मोठा होता, खूप जास्त पानांचा होता. त्याच्यामुळे मॅन्युअली शोधण्यापेक्षा त्यांनी क्लॉड या नावाच्या AI ॲपची मदत घेतली. AI ॲपने मग त्यांना जे नाव तुम्ही सर्च कराल त्याबद्दलची माहिती काढून समराईज करून दिली. आज सुद्धा अंजली दमानिया यांनी 2-3 नावांचा उल्लेख केला आहे की त्यांचे सुद्धा कॉल रेकॉर्ड या CDR मध्ये सापडलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी उल्लेख केला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पर्सनल असिस्टंट, त्यांचे PA प्रभाकर काळे, या प्रभाकर काळेचे एकूण 12 कॉल्स अशोक खरात याला गेलेले आहेत. म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल आणि त्यांच्या PAचे 12 कॉल्स या अशोक खरातला झाल्याचे या CDR मधनं समोर आलेले आहे. यासोबतच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे मिलिंद नार्वेकर यांचे सुद्धा काही कॉल्स या CDR मध्ये आढळून आल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं. आता हे सगळे कॉल रेकॉर्ड्स, या सर्वांचा संबंध कसा कसा जोडायचा हे तपास यंत्रणा बघतीलच. मुळात प्रश्न हा होतो की कोणी फोनवरती कोणाच्या संपर्कात असल्याने अलीकडची व्यक्ती सुद्धा गुन्हेगार ठरते का? तर तसं आपल्याला ठामपणे म्हणता येत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या गुन्ह्यात त्याच्याशी संपर्कात असलेल्या कुठल्या व्यक्तीचा जर प्रत्यक्ष संबंध दिसला तर त्या व्यक्तीवरती आपण आक्षेप घेऊ शकतो. परंतु यालाही उत्तर देताना अंजली दमानिया यांनी सांगितलं की अशोक खरात एवढे गुन्हे करण्यासाठी इन्स्पायर किंवा प्रवृत्तच या गोष्टीमध्ये झाला की त्याचे या राजकीय लोकांशी प्रचंड घनिष्ठ संबंध होते. त्यामुळेच त्यांनी एवढे गुन्हे करण्याची हिंमत केलेली आहे. मित्रांनो, जेव्हा एखाद्या गोष्टीचा तपास चालू असतो, एखाद्या गुन्ह्याचा तपास चालू असतो, तेव्हा त्यावरती ठामपणे एखादं भाष्य करणं योग्य नसतं. कारण तो तपासाधीन मुद्दा आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याप्रमाणे या घटनेचा, या गुन्ह्यांचा डिटेल तपास होईल आणि जे दोषी सापडतील त्यांना शिक्षा देखील होईल. याच पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी कोणाकोणाचे कॉल सापडले नाही त्या नावांची सुद्धा यादी वाचून दाखवली. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यासह राम कदम, रामदास कदम, इतर लोकांची, प्रवीण दरेकर यांची सुद्धा नावं घेतली की यांचा एकही कॉल या अशोक खरात सोबत सापडलेला नाही. त्यामुळे मित्रांनो, आता हा CDR ऑथेंटिक आहे, खरा आहे का खोटा आहे ते तपास यंत्रणा बघतील. त्याबद्दल त्यांचं मत, त्यांचा रिपोर्ट सुद्धा लवकरच समोर येईल. पण दमानियांनी यासोबतच आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला जो त्यांच्या मते अतिशय महत्त्वाचा होता. दमानिया असं म्हणाल्या की समता नावाची एक पतसंस्था आहे. कुठल्याही पतसंस्थेत, बँकेत जेव्हा आपण पैशांचा व्यवहार करतो तेव्हा त्या व्यवहाराचा एक मेसेज आपल्याला येत असतो. पैसे काढणं, विथड्रॉ करणं, डिपॉझिट करणं किंवा जे काही असेल ते, त्या व्यवहाराचा एक मेसेज येत असतो. दमानियांनी या पतसंस्थेतील व्यवहारातील मेसेजेसचा एक मोठा खुलासा केला. दमानिया म्हणाल्या की 27 जानेवारीला म्हणजे अजितदादांच्या निधनाच्या एक दिवस अगोदर या पतसंस्थेतनं बरेचसे मेसेजेस अशोक खरातला आले.
अपघाताच्या दिवशी सुद्धा बरेच मेसेजेस आले आणि अपघातानंतर 2-3 दिवसांपर्यंत व्यवहारांचे मेसेजेस येत राहिले. दमानिया यांच्यामध्ये हे मेसेजेस इतके होते की एखाद्या व्यक्तीच्या महिन्याच्या व्यवहारांचे सुद्धा एवढे मेसेजेस होत नाहीत, तेवढे मेसेज त्यांना 4-5 दिवसांमध्ये आले आणि हे 4-5 दिवस अजितदादांच्या अपघाताच्या मागचे पुढचेच दिवस होते. आता यातनं दमानियांना नेमकं काय म्हणायचंय, काय ॲड्रेस करायचंय ते समोर येईल, त्याचा खुलासा होईल. आज तरी पत्रकार परिषदेत त्यांनी एवढीच माहिती दिली. पण आता खरात त्याचे पतसंस्थेशी व्यवहार आणि अजितदादा पवार यांचा अपघात याचा संबंध कसा जुळतो ते तपास यंत्रणा जुळवतील. आम्ही फक्त तुम्हाला दमानिया यांनी पत्रकार परिषदेत काय माहिती दिली तेवढंच सांगतोय. मित्रांनो, या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतंय आणि दमानिया यांना ज्या मार्गाने CDR मिळाला त्याबद्दल देखील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.